शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं गौरीपतिं विदिततत्त्वमनन्तकीर्तिं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यरूपं बोधस्वरूपममलं हि शिवं नमामि. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो. वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम्. वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं. वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. सब संतन की जय. क्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोकस्य वर्त्मनि. कालपासनं मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या भक्तिभावाने आपण भगवान शिवशंकरांच्या दिव्य लीलेंचं श्रवण करत आहोत. काल आपल्या कथेचा पहिला दिवस होता आणि नियमानुसार पहिल्या दिवशी आपण जो ग्रंथ 7 दिवस श्रवण करणार आहोत तो नेमका कशासाठी, त्याचं महात्म्य काय आहे हे आपण पहिल्या दिवशी ऐकायला पाहिजे. काल आपण ते थोडक्यामध्ये ऐकलं. त्यामध्ये पुराणांचं महत्त्व काय आहे, वेद जरी मूल असतील तरी सुद्धा इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृंहयेत या न्यायानं पुराण
हे आपल्याला वेदांची अवघड असणारी भाषा ही कशा प्रकारे सोपी करून सांगावी ह्याचं एक उदाहरण आहे. तुम्हाला मी एक श्लोक सांगितला होता, अवघड भाषा कशी असते. लक्षात आहे ना? काल मला रात्री एकाने फोन केला होता, महाराज तो श्लोक व्हॉट्सअपवर पाठवता का म्हणून. ये ते सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझे जेव्हा रामस्त्री नामकाना त्यजुनी उरतते पीडिते फार आम्हा हस्ती हस्तींद्र वृंदान तकमुख रिपुजे ज्यासी पूर्वार्ध नाही या लागे क्ष्मा सुतेशा अरि अनुज सखे स्वल्प ही येत नाही. याच्यातून एवढंच सांगितलंय, माझ्याजवळ पैसे नाहीयेत, मला रात्री थंडी वाजते. ही भाषा अवघड आहे, त्याच्यासाठी आपल्याला पुराण पाहिजेत. मग त्या पुराणाचं श्रवण करण्याने काय काय होतं हे थोडक्यामध्ये आपण बघितलं. मग तो श्रवण केल्यानंतर एकटा अमर होत नाही, त्याचं कुळ अमर होतं. त्यानंतर हे साक्षात जे शिवपुराण ऐकतात ते माणसं नाहीत, तर ते साक्षात शंकर आहेत, हे आपण काल बघितलं. देवराज नावाचा ब्राह्मण कसा वाईट वागायचा, परंतु फक्त शिवशंकरांच्या मंदिरामध्ये त्याचा प्राण गेला आणि त्याचा उद्धार झाला, असं आपण एक काल बघितलं. त्यानंतर अतिशय पापी असणारा बिंदुग, त्याची पत्नी चंचुला, हे दोघेही शिवपुराणाच्या श्रवणाने कशा प्रकारे कैलास पर्वतावर गेले. तो बिंदुग साक्षात शिवशंकरांचा आवडता गणामध्ये त्याची गणना झाली आणि ती जी चंचुला होती ती साक्षात पार्वतीची मैत्रीण झाली. कशामुळे? फक्त शिवपुराणामुळे. म्हणून शिवपुराणाच्या महात्म्याच्या शेवटी असा एक श्लोक आपल्याला आढळतो. काल मी तुम्हाला सांगणार होतो, परंतु वेळेअभावी तो श्लोक सांगायचा राहिला. त्यांनी व्यासांनी आपल्याला याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की हे जे मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये ध्यायतः शिवपादाब्जम चेतसा निर्मलेन वै एकेन जन्मना मुक्ती सत्यम सत्यम वदाम्यहम. याचा एक थोडा आपल्याला विचार करायचा आहे. त्यांनी काय सांगितलं की निर्मळ अशा अंतःकरणाने जर भगवान शिवशंकरांचं जर स्मरण केलं तर काय होतं. त्यांनी सांगितलं एकेन जन्मना मुक्ती ही, याच जन्मामध्ये त्याला मुक्ती. मग आता पुढचा त्यांनी एक पद टाकलंय, सत्यम सत्यम वदाम्यहम. हे जे मी सांगतोय ना ते सत्य आहे, सत्य आहे असं तुम्ही ऐका. आता बघा, हे सत्य आहे हे दोनदा जे म्हटलेत ना, एक व्याकरणाच्या दृष्टीनं जर बघितलं, मी हे थोडं अवघड सांगतोय कारण म्हणजे श्रोते इथले सगळे हे आहेत, म्हणजे सुज्ञ आहेत. त्याला व्याकरणामध्ये विप्सा असं म्हणतात. एकच श्लोक किंवा एकच शब्द जर दोन वेळेस आला तर त्याला काय म्हणतात? विप्सा. वस्तुतः ही जी विप्सा आहे ना, हा व्याकरणामध्ये द्विरुक्ती जर आली तर एक दोष सांगितलेला आहे. एकच वाक्य दोनदा येऊ नये ना. बरं, दोनदा आलं तरी वेगवेगळे शब्द यावेत, तेच ते दोनदा सांगण्याची काय गरज आहे? पहिला सत्यच शब्द आहे, दुसरा सत्यच शब्द आहे, मग तो शब्द त्यांनी दोनदा का वापरला याच्यावर थोडा आपल्याला एक विचार करायला पाहिजे. काय आहे, तुम्ही व्यवहारामध्ये सुद्धा बघा, जर दोनदा जर बोलल्या गेलं ना, एक कसा दोष येतो. मी तुम्हाला व्यवहारातलं घडलेली घटना सांगतो. तुम्ही पूज्य चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन वगैरे ऐकलेले आहेत. मला वाटतं त्यांचं इथं झालेलं पण आहे. त्यांच्याकडून मी एकदा ऐकलं होतं. हे त्यांचे वडील देगलूरकर महाराज
त्या हे म्हणजे चैतन्य महाराज लहान होते म्हणे, आणि एकदा देगलूरला एक मोठे व्याख्याते आले होते, त्यांचं कुठेतरी व्याख्यान होतं. मग देगलूरकर महाराजांचा मठ आहे इथं, काहीतरी भेट व्हावी, मोठे महाराज आहेत, दर्शनाला जावं असं म्हणून ते व्याख्याते तिथं गेले. झालं बोलणं वगैरे सगळं झालं, कसं काय नाही, कुठून आलात काय नाही, नाव काय, हे काय, तुमचं अध्ययन कुठं झालंय, सगळं महाराजांनी त्या व्याख्यातांना विचारलं. नंतर विचारलं की व्याख्यान जे आहे ते कुठं आहे आणि कोणत्या विषयावर आहे. त्यांनी ते काय विषय असेल तो विषय सांगितला. सगळ्यात शेवटी विचारलं, आता निघतायत, कुठं आहे व्याख्यान, काय स्थळ काय आहे. तर त्यांनी सांगितलं की मुलींच्या कन्या शाळेमध्ये माझं व्याख्यान आहे. बघा, लक्ष देऊन ऐका, काय सांगितलं, मुलींच्या कन्या शाळेमध्ये माझं व्याख्यान आहे. आता कन्या शाळा म्हटल्यानंतर मुलींचीच असणार. मग आता इथं जी द्विरुक्ती आली, हा दोष आहे की नाही? पाण्याची वॉटर बॅग, वॉटर बॅग कशाची असते? अजून एक मी खूप ठिकाणी असं ऐकलेलं आहे, गाईचं गोमूत्र. थोडा विचार करा, गोमूत्र या शब्दाचा अर्थ काय? मग गाईचं पुन्हा गोमूत्र म्हणजे काय? हे काय आहे? हे द्विरुक्ती आहे. मग द्विरुक्ती हा फार मोठा दोष आहे. मग याच्यामध्ये जर शिवपुराणामध्ये 2-3 ठिकाणी मी वाचण्यात आलं की द्विरुक्ती आलेली आहे. या विद्येश्वर संहितेमध्ये सुद्धा द्विरुक्ती आलेली आहे. भस्म महात्म्य सांगताना इथं सुद्धा द्विरुक्ती आलेली आहे. मग मला सांगा, जर हा नियम असेल तर व्यासांना माहिती नसेल का? कारण व्यासांची जर आपण रचना बघितली, एवढे पुराण रचले पण कुठेही व्याकरणामध्ये अशुद्ध नाही. काही ठिकाणी आपल्याला असं वाटतं की ते अशुद्ध आहे, पण वस्तुतः ते अशुद्ध नाहीये. उदाहरण सांगतो, सत्यम परं धीमहि, साधा आपलं भागवताचा पहिला श्लोक, जन्माद्यस्य यतः, त्याचं शेवट काय आहे? सत्यम परं धीमहि. वस्तुतः धीमहि हे पद जे आहे ते व्याकरण दृष्टीनं तो धातू तसा चालत नाही. पण असं म्हणतात की एक त्यांचं विद्यार्थ्याने ते वाचलं आणि एका झाडाखाली बसून तो बदलू लागला म्हणे तो श्लोक. त्या ठिकाणी खरं पद टाकू लागलं. त्या झाडाच्या वर एक शुक म्हणजे पोपट आला म्हणे, आणि त्या पोपटाने सांगितलं तिथं एक अष्ट अष्ट म्हणजे काय? अरे थांब, बदलू नकोस, तुला फक्त पाणिनींचं व्याकरण माहिती आहे, 8 प्रकाराचं व्याकरण आहे. त्यामुळं हे धीमहि हे चूक नाही. मी हे का सांगतोय? व्यासांना जर माहिती असेल, किंवा तुम्ही संत साहित्य बघा, संत साहित्यामध्ये बऱ्याच संतांच्या त्यांनी जे वाङ्मय सगळं काही रचलेलं आहे त्याच्यामध्ये द्विरुक्ती सापडते. सगळ्यांना माहित असलेलं एक मी सांगतो, इथं असं एकही व्यक्ती नाही की ही द्विरुक्ती त्यांना माहिती नाही. देवाची ये द्वारी उभा तेणे मुक्तिचारी. आता पुढचं सांगा बरं, कितीदा आलं? 2दा आलं. शब्द तेच. मग इथं ज्ञानेश्वर महाराज चुकले की नाही? नाथ महाराजांचा हरिपाठ, हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला कितीदा झालं? 2दा. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. ब्रह्मज्ञान आणि आत्मस्थिती समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे, हा एक समानार्थी शब्द आहेत, वेगळे चाल. पण हरी बोला असेल, हरिमुखे म्हणा असेल, मग ज्ञानेश्वर महाराज चुकले का?
एकनाथ महाराज चुकले का? असं म्हणतात की आता आपण नाही म्हणतो, पण बरेच असे जण पण आहेत बरं की जे संतांच्या पण चुका काढतात. मला एक जणाने सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज थोडे चुकलेच म्हणे. म्हणलं कस काय? नाही, एवढ्या लवकर त्यांनी संन्यास घ्यायलाच नाही पाहिजे. म्हणजे बघा आता ज्ञानेश्वर महाराजांची चूक हे काढणार. वस्तुतः बघा, आपण सर्वांनी माऊलींचं चरित्र ऐकलेलं आहे. आपल्या सर्वांना माऊलींचं अध्ययन असेल किंवा माऊलींचं जे ज्ञान असेल हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला सांगतो, प्रत्येक संतांनी माऊलींचं जे वर्णन केलंय, मी जास्त नाही सांगणार, फक्त एक अभंग सांगतो तुम्हाला. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, असं त्याचा शेवट आहे. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा. बघा, जे लोक माऊली चुकले असं म्हणत असतील त्यांनी एकदा ऐकावं. काय म्हणताय? कैवल्याचा पुतळा. कैवल्य शब्दाचा अर्थ काय आहे? प्रकटला भूतळा. कैवल्य हा शब्द ब्रह्मवाचक वेदांमध्ये आपल्याला सापडतो. ते ब्रह्म म्हणजे प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. आपण जे माऊलींची आरती म्हणतो, लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. हे जे माऊलींचं वर्णन आहे, साधकांचा माय बाप, तोच अभंग बघा. साधकांचा माय बाप, दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानी यांचा शिरोमणी, वंद्यजोका पूजास्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. सगळा अभंग बघा तुम्ही. ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णिली गीतेची टीका, त्रैलोक्या विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. काय वर्णन आहे हे. मी का सांगतोय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, इथं चुकले का ते? सत्यम सत्यम वदाम्यम हे जे शिवपुराणात व्यास सांगतायत, हे चुकले का? तर नाही, ते चुकले नाहीत. मग याच्या संगती कशी लावायची? संगती तर लावावी लागेल. जर आपल्याला बारकाईनं जर अभ्यास करायचा असेल, कारण व्याख्यानाचा प्रवचनाचा नियमच आहे, पदच्छेद हा पदार्थोक्ती ही विग्रहो वाक्य योजना आक्षेपोथ समाधानम व्याख्यानम षड्विधम स्मृतम. अशा पद्धतीनंच आपण काहीही सोडवावं. पदच्छेद, पदार्थ, विग्रह, आक्षेप, समाधान हे सगळं पूर्वपक्ष पण केला पाहिजे आणि त्याचं समाधान पण केलं पाहिजे. पूर्वपक्ष काय आहे आपला? सत्यम सत्यम वदाम्यहम हे व्यासांचं योग्य आहे की अयोग्य? त्याचा सिद्धांत असा आहे की ती योग्य आहे. संत किंवा हे महर्षी हे चुकत नाहीत. मी तुम्हाला एक सांगू का? संतांची एक व्याख्या सोपी. जे चुकूनही चुकत नाहीत त्यांना संत म्हणा. बघा, जे चुकूनही चुकत नाहीत त्यांना संत म्हणा. मग हे परत परत का सांगितलं? मी 2-3 कारण तुम्हाला सांगतो बरं. काय नियम असा आहे त्याचा, कुठं कुठं द्विरुक्ती केल्यानंतर सुद्धा त्याचा दोष नाही, याचा एक व्याकरणात नियम आहे. आदरात द्विरुक्ती ही सूत्र आहे. आदरात द्विरुक्ती म्हणजे काय?
आग्रहपूर्व जर सांगायचं असेल आणि त्यावेळेस जर द्विरुक्ती वापरली तर दोष नाही. बघा, जेवायला वाढताना आमच्या इथं आता जोशी काकू आहेत, आज सकाळी त्यांनी कसं केलं, अहो घ्या हो घ्या हो, एक दशमी अजून घ्या घ्या, काही होत नाही घ्या. आता ते जे दोनदा घ्या घ्या म्हणाले, हा दोष आहे का? नाही, आग्रह आहे तो. आग्रह असताना, प्रेम असताना द्विरुक्तीचा वापर केला तर तो दोष नाही. त्यानंतर निश्चयपूर्वक जर काही सांगायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा दोष नाहीये. पत्रिका द्यायची, आमंत्रण द्यायचंय, लग्न आहे बाबा आमच्या मुलीचं असं असं लग्न आहे, तुम्ही या बरं, नक्की या बरं, याच या. आता हे याच या जे आहे हे काय आहे? ही द्विरुक्ती आहे, पण इथं दोष नाहीये. अजून एक सांगू का? पुढे जाऊन सांगतो. कसं आहे, त्यावेळेस व्यासांनी ओळखून ठेवलं होतं, यांना जर एकदा सांगितलं तर यांच्या लक्षात येणार नाही. त्यावेळेसच लक्षात आलं. तुम्ही बघा, उपनिषदांमध्ये एक श्वेतकेतूची कथा येते बघा. मी कथा सांगणार नाही, फक्त भाव सांगतो. श्वेतकेतू 12 वर्ष गुरुजींच्या घरी राहून अध्ययन करून पुन्हा वडिलांकडे आला आणि वडिलांकडे आल्यानंतर पुन्हा त्याच्या वडिलांनी 9 वेळेस तत्वमसीचा उपदेश दिलेला आहे, असं छांदोग्यात वर्णन आहे. तत्वमसी श्वेतकेतो, तत्वमसी श्वेतकेतो. मला सांगा, 12 वर्ष राहून जर तुम्हाला 9 वेळेस सांगावं लागत असेल तर संसारातल्या माणसांना 2 वेळेस तरी सांगावं लागेल की नाही? त्यामुळं हा दोष नाहीये. 2 कारण मी तुम्हाला सांगितले. आदरपूर्वक जर हे करायचं असेल तर दोष नाही, द्विरुक्ती आली तर. त्यानंतर निश्चयपूर्वक सांगायचं असेल तर दोष नाही. हे असं आहे का? हो, हे असंच आहे म्हणजे आहे, इथं दोष नाही. त्यानंतर मनामध्ये जर प्रेम असेल, आपण मी आता जसं उदाहरण दिलं, वाढा वाढा, घ्या घ्या, हे जे आदर करतो, तर तिथं दोष नाहीये. मला सांगा, आपण एखाद्या कोणातरी रस्त्यावरच्या माणसाला, समजा एखादा याचक आला, त्याला आपण दोनदा म्हणतो का अजून घे अजून घे? नाही. का? तेवढं प्रेम नसतं. अजून एक सांगतो बरं. ज्या वेळेस तिटकारा असेल ना एखाद्या वस्तूचा, त्यावेळेस सुद्धा माणूस 2दा बोलतो. मी हे तुम्हाला उदाहरणाने सांगतो. उदाहरण म्हणजे अभंगच सांगतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, देव घ्या कोणी. त्याचं 2रं चरण आहे, देव न लगे, देव न लगे. लोकांनी सांगितलं देव आम्हाला नको नको. का नको? म्हणजे ते जे नको म्हणणारे लोक होते ना, एवढे नास्तिक होते, एवढे नास्तिक. म्हणजे देव घ्या म्हणले अजिबात नको नको. नको म्हणजे नको. तिटकारा असेल तर, ते आवडत नसेल तर. आपण सगळे म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं, आपण अभक्ष भक्षण कोणीही करत नाहीत. आपल्याला जर विचारलं, तुमच्या पानामध्ये थोडं काही वाढू का अभक्ष्य, असं तुम्ही काय अरे नको नको, वाढू काय, त्याचं नाव सुद्धा काढू नको. आता ही जी द्विरुक्ती आहे ही कशासाठी आहे? इथं तिटकार आहे. आणि अजून एक सांगतो, व्यासांनी द्विरुक्ती का केली? व्यासांच्या मनामध्ये तळमळ आहे की आपलं कल्याण व्हावं. व्यास म्हणतायत की तुम्ही जर एक वेळेस शिवपुराण ऐकलं तर एकाच जन्मामध्ये मुक्ती होते. हे तुम्ही माझं ऐका ऐका, मी खरं सांगतोय, मी खरं सांगतोय. हे काय आहे? ही त्यांच्या मनातली आपल्या उद्धाराविषयीची तळमळ आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संतांचं वर्णन आहे. संतांचा स्वभावच सांगितलाय. तुम्ही जर
विवेक चूडामणी मध्ये कधी वाचला असेल, त्याच्या पहिल्या सर्गामध्ये आचार्यांनी, शंकराचार्यांनी संतांचे लक्षण सांगताना अनेक लक्षण आहेत, पण एक मी श्लोक सांगतो, त्यांनी ते इथं लागू होतं. शांता महांतो निवसंती संतो वसंतवल्लोकहितं चरन्तः तीर्णा स्वयं भीम भवार्णवंजनान अहेतुनान्या नपि तारयन्तः. पहिलं विशेषण दिले त्यांनी शांत, महांत आणि वसंतवल्लोकहितं चरन्तः. त्यांचं आयुष्य कशासाठी आहे म्हणले, वसंत ऋतू ज्याप्रमाणे लोकांचं कल्याण करत असतो त्याप्रमाणे संत हे लोकांचं कल्याण कसं होईल ते बघतात. म्हणून सत्यम सत्यम वदाम्यहम. मग आता मला सांगा, आता पटलं आपल्याला इथं द्विरुक्तीचा दोष नाही. त्यानंतर बघा तुम्ही, हे शिवपुराण जेव्हा सुरू होतं त्यावेळेस सगळे पुराण जे आहेत ना, हे नैमिषारण्यामध्ये चालू आहेत, सूत शौनकांचा संवाद. परंतु हे शिवपुराण जे आहे हे नैमिषारण्यात नाहीये संवाद. मग कुठं आहे? त्यांनी सांगितलं, धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोकस्य वर्तमनी. प्रयाग क्षेत्र आहे आणि त्या प्रयागाच्या क्षेत्रामध्ये काय चालू आहे? अनेक ऋषी यज्ञ करतायत. शिवपुराणात असं वर्णन आहे की सहज तिथून सूत महर्षी जात होते असं नाही, त्या यज्ञ करणाऱ्या ऋषींचं दर्शन घेण्यासाठी साक्षात तिथं सूत महर्षी आलेले आहेत. आले, त्यांना नमस्कार वगैरे केला, सगळं झालं. महासत्रम वितेनिरे ते सत्र चालू होतं आणि त्या ठिकाणी सूत महर्षी आल्यानंतर ऋषींनी काही प्रश्न केलेत. कसं आहे बघा, आपल्याकडे जर एखादे साधू संत आले तर तेवढ्या वेळामध्ये पटकन आपलं कल्याण कसं करता येईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे. तिथं मात्र माणसाने स्वार्थी झालंच पाहिजे. स्वतः ते संत जर गप्पा मारू लागले तर आपण स्वतः विषय बदलायला हरकत नाही, पण आपलं कल्याण कसं होईल ते केलं पाहिजे. संत आलेत घरामध्ये, चहा नाश्ता झाला, महाराज ते थोडं पत्रिका काढूनच ठेवले मुलाची, थोडी बघता का हो? नोकरीच लागत नाही बघा, असं नाही. संत आलेत ना, शौनक ऋषी इत्यादी हे सगळे या बातमीतून हुशार होते. संत आलेत ना, आता त्यांनी फार सुंदर प्रश्न विचारलेत. बरं, काल आपण काही प्रश्न बघितले होते महात्म्यामध्ये. ते महात्म्य जे होतं ते स्कंद पुराणातलं होतं. आता मूळ शिवपुराण आपलं सुरू झालेलं आहे. फार सुंदर प्रश्न विचारला. रोमहर्षण सर्वज्ञ भवान्वय भाग्य गौरवात पुराण विद्याम अखिलाम व्यासात प्रत्यर्थमीयवान. म्हणजे तुमचं असं काहीतरी पुण्य आहे की तुम्हाला पुराण श्रवणाचा अधिकार प्राप्त झाला, तुम्हाला पुराण अध्ययनाचा अधिकार प्राप्त झाला, तुम्हाला पुराण ऐकायला मिळाले, तुम्हाला व्यासांनी शिकवलं. कारण ही जी विद्या आहे ही प्रारब्धाशिवाय मिळत नाही. अनेक जण शिकण्याचा प्रयत्न करतात, पाठशाळेमध्ये येतात सुद्धा, परंतु ते जास्त काळ तिथं राहू शकत नाहीत. का? त्याचं काहीतरी तिथं प्रारब्ध आडवं येतं. बरं ठीक आहे, विचारा म्हणे काय काय प्रश्न आहेत. यच्च भूतंच भव्यंच यच्चान्यद वस्तु वर्तते नत्वया विदितं किंचित त्रिषु लोकेषु विद्यते. तेव्हा तुम्हाला त्रिकाळाचं ज्ञान आहे. सध्या परिस्थिती अशी आलेली आहे, प्राप्ते कलियुगे घोरे नराः पुण्य विवर्जिताः. म्हणजे घोर असं कलियुग आलेलं आहे आणि कलियुगामध्ये माणसं, तुम्हाला सांगू का, हे जे विद्येश्वर संहिता आहे ना, ही तत्वप्रधान युक्त संहिता आहे. याच्यामध्ये कथा जास्त नाही आहेत. या पूर्ण संहितेमध्ये 25 अध्याय आहेत, पण याच्यामध्ये
फक्त एक कथा येते ब्रह्मा विष्णू महेश्वरांची, पुढे सगळं तत्वज्ञान आहे, सगळं तत्वज्ञान आहे. पण ते तत्वज्ञान सुद्धा फार मानवी जीवनाला उपयुक्त आहे. बघा त्यांनी काय सुरुवात कुठून केली. प्राप्ते कलियुगे घोरे, कलियुग सुरू झालं. माणसं कसे झाले, नराहा पुण्य विवर्जिता, माणसाकडे पुण्य राहिलं नाही. माणसं देहात्म दृष्टयो मूढा, देहालाच मी म्हणू लागले. म्हणजे इथं वेदांत पण आला. वेदांत पुढे येणार आहे, मी तिथं सांगेल तुम्हाला पुढे. प्रत्येक वर्णातील माणसांचे काय नियम आहेत आणि माणसं तसे वागत नाहीत असं शौनकादिकांनी सुतांना सांगितलं. कोण कोण कसं वागतंय म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कसे वागतायत, पहिल्यांदा ब्राह्मणांचं सांगितलं. विप्रा लोभ ग्रहग्रस्ता वेद विक्रिय जीविनः, म्हणजे जे पंडित आहेत, विप्र आहेत, ते काय करतायत, लोभांमुळे वेदांचा विक्रय करू लागले. त्याच्यानंतर त्रिकाल संध्यया हीनाहा, हे एक विशेषणाला जोर द्यावा वाटतो मला. ब्राह्मण हे त्रिकाल संध्या तर जाऊ द्या, इथं 3 संध्यांचं वर्णन आहे. मी तर सांगेन एक वेळेसची संध्या सुद्धा ते करत नाहीत, असे बरेच जण आहेत. ब्राह्मणांची कर्तव्य सांगत असताना अनेक पुराणांमध्ये वर्णाश्रमांचा विचार आहे. विष्णू पुराण बघा, यजन याजन, अध्ययन अध्यापन, दान प्रतिग्रह हे ब्राह्मणांचे कर्म आहेत. किंवा श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये ब्राह्मणांचे कर्म सांगितलेत. ब्राह्मणांनी कसं वागावं. शमो दमस्तपशौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञान विज्ञानमास्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. शम दम तितिक्षा या सगळ्यांचा स्वीकार करून त्याचं आचरण चालत राहावं. कमीत कमी संध्या तरी, मी म्हणतो ठीक आहे 108 गायत्री मंत्र नका, 28 म्हणजे तेवढं पण होत नाही, 10 सुद्धा केलं तरी काही हरकत नाही असं सांगितलंय. दश गायत्री मंत्र जपेत, पण 10 सुद्धा गायत्री मंत्र म्हणावे वाटू नयेत का. तुम्हाला सांगतो पूर्ण संध्या करण्यासाठी कमीत कमी, फार वेळ नाही, 5 मिनिट मी तुम्हाला म्हणूनही दाखवली असते संध्या आता पूर्ण 5च मिनिटात. पण नको, त्याच्यामध्ये वेळ नको घालायला. संध्या केली पाहिजे. अशी घटना आहे, घडलेली कथा आहे. म्हणे वल्लभाचार्यांच्या जीवनामध्ये ती एक कथा सांगितली जाते. काशीमध्ये एक मोठा राजा होता. त्यांनी अनेक पातक केलेली होती, अनेक पाप केलेली होती. त्याने एके दिवशी ठरवलं, पूर्वीचा काळ होता, म्हणे माझे जे सगळं पाप आहे ना, मी मंत्रांच्या सामर्थ्याने सगळं पाप एके ठिकाणी काढणार आणि एकाला देऊन टाकणार. कोणी घेतील विकत, त्याला काहीतरी पैसे देऊ. त्याने काय केलं, म्हणे एक सोन्याची मोठी मूर्ती तयार केली, सुवर्ण मूर्ती एकदम भारी अशी. आणि त्या मंत्र सामर्थ्याने ऋषींना वगैरे बोलवलं. राजाचे सगळे पाप त्या मूर्तीमध्ये प्रविष्ट केले. आणि सगळ्यांना आमंत्रण सांगितलं, बघा म्हणे जो कोणी येईल माझे पाप स्वीकार करेल, या मूर्तीमध्ये पाप आहेत, त्याला मी ही मूर्ती पण देईन आणि पुन्हा अर्ध राज्य बक्षीस देईन. सगळे लोक येऊ लागले. म्हणे ठीक आहे ना, पाप घ्यायला काय, सोन्याची मूर्ती मिळते ना आपल्याला, पापाचं क्षालन पुढे काहीतरी बघू, आपण करूयात. अनेक जण यायला सुरुवात झाली. तर झालं असं, पहिल्यांदा काही पंडित गेले, म्हणे आम्ही याचं पाप घेतो. ते कोणीही पाप घेण्यासाठी आलं, ते मूर्ती असं एक बोट वर करायची म्हणे,
ते घाबरायचे ना, निर्जीव मूर्ती एक बोट वर करू लागली, घाबरू लागले सगळे, निघून गेले. दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, तो एक बोट असं वर करायचं, तो मूर्ती एक बोट वर. सगळे घाबरून गेले. राजा विचार करू लागला, माझं पापच कोणी घ्यायला तयार नाही, आता करावं काय. ही बातमी वल्लभाचार्यांना आली. काय झालं म्हणे, असा असा राजा आहे, त्यांनी ते सगळे पाप त्या मूर्तीत ठेवलेत. कोणीही गेलं की ती मूर्ती एक बोट वर करते म्हणे. असं आहे. मग कारण काय म्हणे, कुणालाच कळत नाही. वल्लभाचार्यांनी सांगितलं, थांबा मी जातो म्हणले तिथं. ते तिथं गेले. गेल्यानंतर परत त्या मूर्तीने एक बोट वर केलं. वल्लभाचार्यांनी आपले 3 बोट वर केली आणि 3 बोट वर केल्यानंतर त्या मूर्तीने आपला हात खाली घेतला. कुणालाच कळना गेलं नेमकं हे झालंय काय, काय प्रसंग आहे हा. पहिल्यांदा एक बोट वर झालं, यांनी 3 बोट वर केले, पुन्हा ते खाली आलं हात, हे काय आहे. राजाने वल्लभाचार्यांना विचारलं काय आहे. वल्लभाचार्यांनी सांगितलं, तुम्ही जे सगळे पातक या मूर्तीमध्ये प्रविष्ट केलेत ना, तर ती पापरूपी मूर्ती सांगतेय म्हणे, एक बोट वर करून सांगतेय की तुम्ही एक वेळेस जरी संध्या करत असाल तर तुम्ही मला बिंदास्त घ्या, तुम्ही माझं पाप हे सगळं पचवू शकाल. मग मी तिथं गेल्यानंतर मी 3 बोट वर केली. तुम्ही काय म्हणता म्हणे, एक बोट एक वेळेसची संध्या, मी त्रिकाल संध्या करतो असं म्हणल्या तो एक हात खाली झाला. संध्येचं सामर्थ्य त्याच्यामध्ये गायत्री मंत्र आहे. गायंतं त्रायते यस्मात. गायत्री मंत्राचं जो गान करतो त्याला ती स्वतः तारते, असं स्वतः गायत्री सांगतेच. आपण मंत्र तुम्ही संध्येतले आपण बघा, जपाच्या आधी म्हणतो. मी हे का सांगतोय तुम्हाला, हे शौनकादिक ऋषी सूतांना सांगतायत, त्रिकाल संध्यया हीनाहा. ब्राह्मणांचं जे आद्य कर्तव्य आहे ते आता तसं करत नाहीयेत म्हणे. बर, अजून कोण कसं वागतंय. अदया पंडितम मन्याह. कोणामध्येही दया राहिलेली नाही. आणि मुख्य म्हणजे पंडितम मन्याह. सगळे लोक म्हणे स्वतःला पंडित समजतात. पंडित कोणाला म्हणायचं हो, कोणाला पंडित म्हणता येईल का. गीतेमध्ये मी एकदा चिंतन केलं सहज, असंच अभ्यास करताना जेव्हा मी हा श्लोक वाचला, म्हणलं आता हे काय म्हणतायत, पंडित नसणारे सुद्धा पंडित म्हणून जगामध्ये फिरतायत असं यांनी शिवपुराणात सांगितलं. मग पंडित कोणाला म्हणायचं नेमकं. मग गीता आम्ही बघितली. गीतेमध्ये संपूर्ण 18 अध्यायात मी संख्या सांगतो, तुम्हाला कुणाला माहित आहे का हो पंडित शब्द गीतेत कितीदा आलाय. माहिती आहे, अंदाजा. 1 2 3. कुणाकुणाला जाऊ द्या, काही अध्याय पाठ असतील तर त्या अध्यायात पंडित नाव आलंय का. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला वाटलं तुम्ही परीक्षा घ्यायचं विसरलात काय की परत सुरू केलात आता. अधिक महिन्यातली परीक्षा खूप झाली ना आता. अधिक महिन्यामध्ये खूप प्रश्न विचारले होते. बघा, जाऊ दे मी सांगतो आता. संपूर्ण गीतेमध्ये 4 वेळेस पंडित हा शब्द आलेला आहे. कुठे कुठे सांगतो बघा, म्हणजे पंडिताची व्याख्या तिथे मिळते आपल्याला. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. गीतेचा 2रा अध्याय. अशोच्यान अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे.
गतासून अगतासूंश्च न अनुशोचन्ति ते पंडिताः. काय आहे, गेलेल्यांविषयी शोक आणि असलेल्या लोकांविषयी ममता हे जो करत नाही त्याला पंडित म्हणा, असं भगवंताने अर्जुनाला सांगितलंय युद्धामध्ये प्रवृत्त करण्यासाठी. तो काय म्हणत होता अर्जुन, मी कसं मारू यांना, हे माझ्यासमोर कोण कोण आहेत, मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा एता न हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. मी यांना मारू शकत नाही, माझे गुरु आहेत, आमचे सगळे पाहुण्यातले आहेत. नाही. मग अर्जुन पंडितांनी सगळं सांगितलं भगवंतांनी, हे बघ असं असं असतं ना, यांच्याविषयी शोक करू नकोस, यालाच पंडित म्हणतात. दुसरं, सांख्य योगौ पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः. हा गीतेतलाच श्लोक आहे. काय सांगितलं, सांख्य आणि योग हे वेगवेगळे आहेत. जो पंडित असेल तो असं कधीच म्हणू शकत नाही, आणि जर असं कोणी म्हणत असेल तर तो पंडित नाही. बघा, दोन व्याख्या कळाला पंडिताच्या. त्याच्यानंतर विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. 5वा अध्याय. विद्या विनय संपन्न ब्राह्मण असेल किंवा गवी म्हणजे गाय असेल, हस्तिनी म्हणजे हत्ती असेल, शुनी म्हणजे कुत्रा असेल, आणि श्वपाक म्हणजे कुत्र्याला खाणारा असेल. पंडिताः समदर्शिनः. पण हे सगळ्यांविषयी जो समान आहे त्याला पंडित म्हणा. बघा बरं, म्हणजे या श्लोकांवरच्या जर ओव्या बघितल्या ज्ञानेश्वरीतल्या, तर माऊलींनी या श्लोकांमध्ये नाही तो सुद्धा एक शब्द टाकलाय. कुणाकुणामध्ये भेद बघायचा नाही. माऊलींची ओवी आहे, मग हा मशकू हा गजू. मशक म्हणजे डास, चिलट छोटस माशी. डास आणि हत्ती यांच्यामध्ये सुद्धा जो भेद बघत नाही त्याला पंडित म्हणा. याच्यावर चिंतन करण्यासारखं खूप आहे. मला सांगावं पण खूप वाटतंय, पण ते समोरचं घड्याळ बघितले की भीती वाटते, बाकी काही नाही. मग ते पण समदर्शी असावं, मग ज्ञानाने असावं का आकाराने असावं का गुणभेदाने असावं का वृत्तीने समान असावं, अनेक चिंतन करता येईल आपल्याला ह्याच्यावर, पण थोडा वेळ जाईल. पंडित कुणाला म्हणायचं, पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला. संतांनी सांगितलं, ज्याला सगळीकडे देव दिसतो त्याला पंडित म्हणा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. धर्म म्हणजे काय, लक्षण काय, वैष्णवांचं लक्षण काय आहे, विष्णुमय जग. संपूर्ण जग ज्याला विष्णुमय दिसतं त्याला पंडित म्हणा. काय आहे, व्यवहारामधलं तुम्हाला एक सांगतो, नियम असा आहे वेदांताचा की माणसाची एखादी वृत्ती एका विषयाकडे गेली आणि जोपर्यंत त्याची वृत्ती दुसऱ्या विषयाकडे जात नाही तोपर्यंत त्याला तोच पदार्थ दिसत असतो. बघा, थोडा एक बारकाईनं विचार करा बरं, फार अवघड नाही, मी उदाहरणाने सांगतो. वृत्ती जोपर्यंत एका विषयाकडे आहे तोपर्यंत दुसरा जर विषय मनामध्ये आला नाही, वृत्ती तिकडे गेली नाही, तर त्याला तेच दिसत असतं. बाजारामध्ये गेला, एखादा ड्रेस बघितला आणि ड्रेस बघितल्यानंतर असं वाटलं काय सुंदर ड्रेस आहे, झालं मनामध्ये इच्छा झाली घ्यायचं आहे. पण नुकतंच दिवाळी झालेली होती आणि आई बाबांनी नेमकाच ड्रेस घेतलेला होता आणि त्याच वेळेस सांगितलं होतं आता ड्रेस एकदम गुढीपाडव्याला. पण
मनामध्ये मात्र तळमळ फार. काय करावं काय करावं, ड्रेस पाहिजे ड्रेस पाहिजे. त्याचं लक्षच नाही खाण्यापिण्यामध्ये. मग आईने विचारलं काय झालं, तुला कळत नाहीये तू काय खातोयस, पोळी कशामध्ये बुडवतोयस, भाजी कुठं, मीठ कुठं, वरण कुठं, काहीच कळत नाही तुला. मग त्या मुलांनी सांगितलं काय सांगावं आई, असं असं मी बाजारात आज गेलो होतो ना, त्या रामबागच्या तिथं मला एक ड्रेसचं दुकान दिसलं आणि त्याच्यामध्ये ना ते मला इतका आवडला की आता माझी वृत्ती अजून तिथून हटली नाही, म्हणून मला हे दिसत नाही. हे उदाहरण कळालं तुम्हाला? आता संतांचं किंवा ह्यांचं काय असतं, जे पंडित असतात त्यांचं काय असतं, तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी सांगितलंय बघा, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. देवा आम्ही तुम्हाला एकदा बघितलं ना, आमची दृष्टी दुसरीकडे जातच नाही म्हणे. आणि जर मग त्यांची वृत्तीच जर बदलली नाही तर त्यांना संसार दिसेल का? आता वृत्तीमध्ये त्यांना काय दिसले, सगळीकडे देव आहे. मग आता त्यांना दुसरीकडे हे काही दिसेल का? त्यांनाच पंडित म्हणा. तुकाराम महाराजांचं एक आंधळा म्हणून प्रकरण आहे, फार वेदांत प्राचुर्य ते प्रकरण आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती ही निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे, अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते. आता याचं खोलवर चिंतन करायचं जर म्हणलं तर तुम्ही 5 मिनिटात झोपाल, याची खात्री मी देतो. जे दृश्य होतं ते अदृश्य झालं, वृत्ती ही निवृत्ती झाली, मी आंधळा झालो, मला काहीच दिसत नाही. डोळे असून सचक्षु अचक्षु इव, डोळे असून मी आंधळा झालो, डोळ्याला चष्मा सुद्धा लागला नाही तरी आंधळा झालो. ह्याच्यामध्ये घुसणं म्हणजे मोठे मोठे वेदांताचे कोडे आहेत. मी हे सगळं का सांगतोय, हे अदया पंडितम मन्याः, हे लोक काय करतात म्हणे, पंडित नसताना स्वतःला पंडित म्हणतात. क्षत्रियांचे कर्म काय सांगितलेले आहेत, शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्यपलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम. क्षत्रियांचे कर्म काय आहेत, पहिलं शौर्य, तेज, धृती म्हणजे धैर्य. धैर्य म्हणजे काय, महाभारतामध्ये धैर्याची व्याख्या आहे. ते यक्ष युधिष्ठिर संवाद आपल्याला माहित असेल, मोठं प्रकरण आहे ते. यक्षाने युधिष्ठिराला अनेक प्रश्न विचारलेत, त्याच्यामध्ये हा एक प्रश्न आहे, किंच धैर्यम उदाहृतम, धैर्य कशाला म्हणायचं. युधिष्ठिरांनी उत्तर दिलेलं आहे, धैर्यम इंद्रिय निग्रह, इंद्रियांवर विजय मिळवणं म्हणजे धैर्य आहे. बर, या धैर्याची प्राप्ती म्हणजे इंद्रिय निग्रह हे कोणाचं कार्य आहे, आणि क्षत्रियांनी ते करावं. आणि मुख्य युद्धेचाप्यपलायनम, युद्धामध्ये कधीही मागे फिरू नये. म्हणून तरी भगवंताने अर्जुनाला सांगितलं वारंवार, अर्जुना तू क्षत्रिय आहेस. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. उठ अर्जुना, युद्ध कर. हे असं क्लैब्यमा, क्लिबतेस प्राप्त होऊ नकोस. वारंवार सांगितलं. हतो वा प्राप्सी स्वर्गम, अरे मेलास तर स्वर्ग मिळेल. जित्वा वा भोक्षसे महीम, युद्ध करताना जर जिंकलास तर पृथ्वी मिळेल, आणि जर प्राण गेला तर तुला पुढे चांगली गती मिळेल. युद्धात प्राण जाणं चांगलं सांगितलंय. हे सगळे क्षत्रियांचे कर्म आहेत. पण आता क्षत्रिय कसे झालेत, विद्येश्वर संहितेत वर्णन आलंय, क्षत्रियाश्च तथा सर्वे स्वधर्म त्यागशालिनी शीलिनः, म्हणजे सगळे क्षत्रिय आपल्या आपल्या धर्मांचा त्यांनी त्याग केलाय. एवढंच कशाला, अन्न शुद्ध राहिलं नाही. काय सांगावं,
हे जे वैश्य आहेत आता कसं आहे, प्रत्येकाचे नियम एका एका श्लोकात सांगून पुढे जातो. ब्राह्मणांचे नियम कळाले, क्षत्रियांचे कळाले, वैश्यांचे काय आहेत? कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. कृषी करावी, शेती करावी. गोरक्षा हे वैश्यांचं कर्म आहे. वाणिज्य म्हणजे व्यापार करावा, त्यांना चालतो. आणि शूद्रांचे कर्म काय आहेत? परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. सेवा इत्यादी करणं हे शूद्रांचे कर्तव्य आहेत. हे कोणीही करत नाही. तीर्थांमध्ये अपवित्रता आली. तुम्ही बघा आता तीर्थांवरचे जे तसं म्हणू नये पण त्या ठिकाणी जे पुजारी आहेत, मी परवा अनुभवलेला अनुभव आहे. तोंडामध्ये एवढी मोठी सुपारी होती पूजा करताना. तिचं पावित्र्य राहील का? नाही, हे राहिलेलं नाही. आणि अजून एक सांगतो बरं, इथलं अजून एक श्लोक आवडलाय मला. धनवंतः कुकर्माणः. बघा बरं, हे सध्या तुम्हाला सत्य परिस्थिती वाटते की नाही? धनवंतः, ज्यांच्याकडे धन आहे ना, ते काय करतायत? कुकर्माणः. पैसे आले म्हणून वाईट कर्मच जास्त करतायत. आणि विद्यावंतो विवादिनः. विद्या ज्यांना प्राप्त झाली ना, ते वादच करण्यामध्ये, भांडण करण्यामध्ये ती विद्या वापरतात. आपल्याकडे विद्या, धन आणि शक्ती ही कधी वापरावी काय सांगितलंय? या एक सुभाषित आहे बघा, दुष्ट आणि सज्जन यांच्यामध्ये फरक काय? दुष्ट आपली विद्या कशासाठी वापरतात? विद्या विवादाय. धन कशासाठी? धनम मदाय. आपली शक्ती कशासाठी वापरतात? शक्ती परेशाम परपीडनाय. दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी शक्ती, वाटेल तसं वागण्यासाठी धन, आणि वादविवाद करण्यासाठी विद्या. पण संतांचं त्याच्या विपरीत आहे म्हणे. खलस्य साधो विपरीतम येतात. कशासाठी वापरतात ते? विद्या ज्ञानाय, त्याच्यानंतर धन दानाय, आणि शक्ती रक्षणाय. म्हणून आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे, विद्या ज्ञानासाठी वापरावी, धन हे आपलं परोपकारासाठी वापरावं, आणि आपली शक्ती सुद्धा परोपकारासाठी वापरावं. दुसऱ्यांचं रक्षण कसं होईल ते बघावं. हे काही दिसत नाही. आणि अजून एक त्यांनी सांगितलं, हे लोक जे आहेत ना, म्हणजे सध्या मांसाचं प्रमाण फार वाढलंय. आता मला सांगा, मांस खावं की नाही? तुम्ही म्हणाल हा काय विचारायचा प्रश्न आहे का? खाऊ नये, साधी गोष्ट आहे. पण अजून एक प्रश्न विचारतो. मांस शब्दाचा अर्थ काय? कुणाला माहिती आहे? नाही. महाभारतामध्ये मला मांस शब्दाची व्याख्या सापडली. बघा, लक्ष देऊन ऐका बरं, उद्या विचारणार आहे. आज तसं काल काय काय झाले ते मीच स्वतः सांगितलं, पण उद्या हे मी तुम्हाला विचारणार आहे. वर्णाश्रमांचे सगळे नियम आणि हे मांसाची व्याख्या. महाभारतामध्ये युधिष्ठिर आणि भीष्माचार्य यांचा संवाद आहे. युधिष्ठिराला भीष्मांनी सांगितले मांस म्हणजे काय. मांस दोन अक्षर आहेत ना, काय आहे? थोडं एक व्याकरणाची मजा बघा. युधिष्ठिराला भीष्माचार्य सांगतायत की जो कोणी मांस खाईल ना, आणि ज्या प्राण्याचं ज्या पक्षाचं खाईल, तर तो प्राणी म्हणतो म्हणे. काय म्हणतो? माम सहा भक्षयते यस्मात् भक्षयिष्ये तमप्यहम एतत् मांसस्य मांसत्वम अनुबुध्यस्व भारत. मांस, माम या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ आहे मला.
आपण जर शब्दरूपावली बघितली, सर्वनाम जर बघितले, अस्मत् सर्वनाम, युष्मत् सर्वनाम, इदम सर्वनाम, तत्सर्वनाम, हे जे सगळं आहे त्याच्यामध्ये अहम, आवाम, वयम प्रथमा, मी असं म्हणायचं असेल तर अहम म्हणायचं, आम्ही दोघे असं म्हणायचं असेल तर आवाम म्हणायचं, आम्ही दोघांपेक्षा अनेक असतील, बहुवचन असेल तर वयम म्हणायचं, एकटा असेल तू म्हणायचं असेल तर त्वम, दोघा असतील तर युवाम, अनेक असतील तर युयम. तर अहम म्हणजे मी, त्याची द्वितीय आहे माम. मी म्हणजे अहम आणि मला म्हणजे माम. तो पक्षी किंवा तो प्राणी काय म्हणतो म्हणे, माम म्हणजे मला, पुढे मांस आहे ना, पुढे स आहे, स, सहा, सचा लोप झालेला आहे, सहा म्हणजे तो. तो जर म्हणायचा असेल, तू साठी त्वम, आणि तो जर असेल तो मुलगा, तर कसं म्हणायचं संस्कृत मध्ये, सहा बालकहा. सहा, दोघा असतील तर ते दोघे, तौ बालकौ, आणि अनेक बालक असतील तर ते बालकाहा. आता सहा म्हणजे तो. आता बघा, माम म्हणजे मला, सहा म्हणजे तो प्राणी काय म्हणतो, हा मला खातो, मांस खादती भक्षयती, आता हा भक्षयिष्ये तमप्यहम, हा मेल्यानंतर मी सुद्धा त्याला खाणार. एतत् मांसस्य मांसत्वम. मग मला सांगा, आपण जर मांस खात असू, एखादा कोणी दुर्जन मांस खात असेल, हे किती म्हणजे खालच्या पातळीवर जाणं आहे. त्याचे फळ नंतर ते भोगतील ती पुढची गोष्ट आहे. पण हे सगळं असं दिसल्यामुळं आम्ही फार चिंतित झालेलो आहोत. आम्हाला काहीतरी उपाय सांगा. सूत महर्षींनी सांगितलं, काय म्हणले ऋषींनो, तावद विजृंभते पापम ब्रह्महत्या पुरस्सरम यावत शिवपुराणम ही नोदिष्यति जगत्यहो. म्हणजे जोपर्यंत माणसाला हे असं पाप करण्याची प्रवृत्ती होईल, कुठपर्यंत, यावत शिवपुराणम ही न उदिष्यती, जोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये शिवपुराण येणार नाही तोपर्यंत तो पाप करण्याची त्याच्यामध्ये प्रवृत्ती राहील. पण एकदा का शिवपुराण त्याच्या कानावर आलं की म्हणे ही पाप करण्याची प्रवृत्ती सुद्धा त्याला राहणार नाही. 8-9 श्लोकांमध्ये वर्णन केलंय. तावत कलिर्महो पाता, तोपर्यंत कलियुग त्रास देईल. कुठपर्यंत, यावत शिवपुराणम ही नोदिष्यति जगत्यहो. तावद यमभटाः क्रूराः संचरष्यन्ति निर्भयाः, तोपर्यंतच हे सगळे आपल्याला यमकिंकर त्रास देतील. कुठपर्यंत, जोपर्यंत शिवपुराण तुमच्या कानामध्ये जात नाही तोपर्यंत. म्हणे बर, शिवपुराण एवढं महत्व आहे? म्हणे हो. असं वर्णन आहे की मी काल तुम्हाला सांगितलं होतं, शिवपुराणामध्ये किती संहिता आहेत? संहिता 7. हा बरोबर. मला वाटतं 24,000 संहिता म्हणल्यानंतर मग मी घाबरलो. आता तेवढ्या संहिता सांगायच्या कशा, कारण माझ्याकडे 7च उपलब्ध आहेत. किती संहिता आहेत? 7. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता, वायव्य संहिता. 24,000 श्लोक आहेत, 459 अध्याय आहेत. पण शिवपुराणाच्या विद्येश्वर संहितेमध्ये असं पण एके ठिकाणी वर्णन आहे की त्याचे 12 संहिता आहेत. त्याचे नावं पण इथं दिलेले आहेत बरं. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता, मातृसंहिता, एकादशी रुद्र संहिता, कैलास संहिता, शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, सहस्त्र कोटी रुद्र संहिता, वायवीय संहिता आणि धर्म संहिता. त्याच्यामध्ये 1,00,000 श्लोक आहेत म्हणे. बघा
मग लगेच व्यासेन तत्व संक्षिप्तम, व्यासांनी काय केलं म्हणे 1,00,000 श्लोक जर लोकांनी बघितले. मी तुम्हाला एक विचारू का, स्कंद पुराणाचं कुठं पारायण झालंय असं ऐकलात का? हा, नाही. याचं एक महत्वाचं कारण सांगू का? जवळपास 81,000 श्लोक आहेत. लोक म्हणतात नकोच ते, किती दिवस पारायण करावं लागेल. म्हणलं नकोच. बरेच जण आहेत पारायण करतात, पण ते बसत नाहीत. पारायणाला बोलवतात एकाला आणि तुम्ही करा पारायण. आम्ही ऐकणार सुद्धा नाहीत तेवढे श्लोक. तर काही दिवसानंतर भाद्रपदामध्ये इथं बडोद्याला एक 18 पुराण पारायण आहे. आणि डिसेंबरमध्ये जोधपूरला सुद्धा तुम्ही राधाकृष्ण महाराजांचं नाव ऐकलं असेल, गोवत्स राधाकृष्ण महाराज. त्यांचं जोधपूरला म्हणजे वास्तव्य आहे. त्यांनी सुद्धा डिसेंबरमध्ये जवळपास 4,00,000 श्लोकांचं पारायण आहे आता ते 18 पुराण म्हणजे. पण सामान्याला ते अवघड जातं. म्हणून मग त्यांनी सांगितलं, व्यासांनी काय केलं, शैवम तत्र चतुर्थम वै पुराणम सप्त संहितम, 7 संहिता केल्या. ते लहान ह्याच्यात केलं 24,000 श्लोकांमध्ये. त्या श्लोकांमध्ये म्हणजे 24,000 श्लोक आहेत म्हणे. हो, ह्याच्यामध्ये काय वर्णन आहे म्हणले, विकैतवो धर्म इह प्रगीयतो. म्हणजे याच्यामध्ये विकैतव असा धर्म आहे. विकैतव याचा अर्थ काय, कपट रहित धर्म. असाच अनुवाद आपल्याला भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये अनुबंध चतुष्टय सांगताना पाहायला सापडतो. धर्म प्रोज्झित कैतवः, भागवतात काय आहे म्हणे, प्रोज्झित कैतवः धर्म, हा कपट नसलेला धर्म. तेच आपल्याला शिवपुराणामध्ये सांगितलं. म्हणे बर, अजून प्रश्न विचारले. मला एक सांगा, ह्या शिवपुराणामध्ये शंकरांच्या कथा आहेत ना म्हणे. हो, त्या शिवाच्या प्राप्तीसाठी काय करावं लागेल? त्याचे काय, कसं आहे बघा, कुठलंही कार्य करायचं असेल तर त्याला कारण लागतं. हा सामान्य नियम आहे. कार्यासाठी कारण हे कारणाची व्याख्याच केलेली आहे न्यायशास्त्रामध्ये. कारण कशाला म्हणायचं, कार्य नियत पूर्व वृत्ती कारणम. कार्याच्या जे नियमित रूपाने पूर्वी असतं त्यालाच कारण म्हणायचं. घटासाठी माती ही कारण आहे का, घट बनवण्याच्या पूर्वी ते तिथं आहे म्हणून. मग आता हे कार्य आहे, आपल्याला मोक्षापर्यंत जायचंय, त्या परमपदापर्यंत जायचंय. मग कारण सांगा. तुम्ही साध्य सांगितलं, साधन सांगा. त्याच्यामध्ये सुतांनी सांगितलं, पूर्वी एकदा असं झालं की काही ऋषी लोक भांडू लागले म्हणे. कशासाठी, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कोण, जगाची उत्पत्ती कोणी केली, जगाचा संहार कोणी केला, जगाचा सांभाळ कोण करतो, परमतत्व काय आहे, हे मोठमोठे भांडणं सुरू झाले. आणि एक शास्त्र, ते कसं आहे, अनेक वेगवेगळे शास्त्र शिकलेले जर एकत्र आले तर वाद वाढत जातो बघा. म्हणून असं म्हणतात, फार हुशार लोक एकत्र येऊ नयेत. नाहीतर काय होतं मग, एकमेकाचं मतच पटत नाही. तुम्ही बघा, असं समजा इथं सुद्धा असं वर्णन आहे, मुनीनाम षटकुलीनाम ब्रुवताम इतरे, तर एकमेकांना हे ऋषी बोलू लागले. असं समजा एक ऋषी जे आहेत हे नैयायिक, एक ऋषी जे आहेत ते सांख्यवादी, एक ऋषी जे आहेत ते म्हणतात नाही योगशास्त्र श्रेष्ठ, एक ऋषी म्हणतात नाही नाही अजिबात नाही, मग वेदांत शास्त्र, अद्वैत वेदांत शास्त्र श्रेष्ठ. एक म्हणतात अजिबात नाही पूर्वमीमांसा श्रेष्ठ, एक म्हणतात अजिबात नाही वैशेषिक श्रेष्ठ. 6 शास्त्र आहेत. कोणी कोणी निर्माण केली आपल्याला नाव माहिती असतील. वैशेषिक शास्त्र कोणी रचलं,
कणाद. न्यायशास्त्र कोणी रचलं? गौतम. योगशास्त्र कोणी रचलं? पतंजली. सांख्यशास्त्र कपिल. वा, बरोबर. पूर्वमीमांसा जैमिनी आणि उत्तर मीमांसा व्यास. आलं लक्षात? हे लक्षात राहण्यासाठी एक श्लोक सांगू का? 6 शास्त्रांचे प्रवर्तक एका श्लोकात, तो पण अनुष्टुप वृत्तातला श्लोक. कपिलस्य कणादस्य गौतमस्य पतंजलेः व्यासस्य जैमिनेश्चापि शास्त्राणि षड विदुर्बुधाः. कोणी कोणी कुठले शास्त्र रचले? संपलं. भांडणं सुरू झाली, कोण श्रेष्ठ? हे जे जग निर्माण झाले, मग आरंभवाद म्हणायचा का विवर्तवाद म्हणायचा? नैयायिक असतील, नैयायिकांनी म्हणाले आरंभवाद. आरंभवाद म्हणजे काय? नसलेलं नवीन तयार झालं, निर्माण झालं, जग आधी नव्हतं. तरी हे भांडणं मी तुम्हाला फक्त जे आस्तिक शास्त्र आहेत त्यांचे सांगतोय. नास्तिक शास्त्रवाले तर काय म्हणतात माहितीये का? काहीच नव्हतं. त्याच्यामध्ये एक त्यांनी शब्द टाकलेला आहे, सत नासीत. बघा, सत म्हणजे काय? जे आहे. आणि नाही म्हणजे, नासीत म्हणजे काय? जे नाही. सत पण म्हणायचं आणि पुढे नाही पण म्हणायचं. हा किती विरोधाभास आहे. बरं, तो जाऊ द्या. नास्तिकात मला आता पडायचंच नाही, आपण सगळे आस्तिक आहेत. नास्तिक शास्त्राचा विचार कशाला करायचा आहे? ते चारवाक जैन काय असतील जाऊ द्यात, बौद्ध, त्याच्यात पडायचं नाही. नैयायिकांनी सांगितलं हे नवीन निर्माण झालंय. उदाहरण सांगतो बघा. घट आहे, घट माहित, घट म्हणजे मडकं. मडकं कशापासून बनतं? मातीपासून. मातीपासून घट नवीन तयार झाला, याला म्हणायचं आरंभवाद. नसलेलं झालं. मग हे काय म्हणतात? परिणामवादी. परिणामवादी म्हणजे सांख्यशास्त्र. मी जास्त सांगणार नाही बरं, अगदी 2 मिनिटात संपवतो हा विषय. झोप येते? नाही ना? मला माहिती आहे तुम्ही झोपत नाहीत अशा विषयात. पण परिणामवादी म्हणजे सांख्यवाले काय म्हणतात? हे जे आहे ना, घट हा नवीन तयार झाला नाही, तो घट आधीच मातीमध्ये होता. त्या मातीचाच मातीला एक वेगळा आकार आलाय आणि मातीच घट झालंय. बघा, थोडं एक बारीक विचार करा, तुम्हाला दोघांचे बरोबर वाटेल. शास्त्रांची मज्जा अशी असते, पूर्व पक्ष ऐकताना असं वाटतं अगदी खरं आहे बरं. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर जे भाष्य लिहिलंय, त्याच्यातील जो अध्यास भाष्य आहे, पूर्व म्हणजे त्याला उत्सूत्र म्हणतात, म्हणजे सूत्रांवरचं भाष्य नाही, ते अध्यास भाष्य आहे. त्याचा जर पूर्व पक्ष वाचला तर पूर्व पक्ष वाचताना असं वाटतं की हा पूर्व पक्षच खरा आहे. म्हणजे आम्हाला जेव्हा गुरुजी शिकवू लागले ब्रह्मसूत्र, त्या ब्रह्मसूत्र शिकवताना जेव्हा हे पूर्व पक्ष शिकवू लागले, युष्मत अस्मत् प्रत्यय गोचरयो विषय विषयिणो अत्यंत विरुद्ध स्वभावयो, हे सगळं इतर भावानुपपत्तो सिद्धायाम, जे पूर्व पक्ष शिकताना आम्हाला पहिल्यांदा असं वाटलं की हा सिद्धांतच आहे. एवढं आचार्यांनी त्यांचा सिद्धांत मांडला की हे सगळं कसं अध्यास होऊ शकत नाही. आणि नंतर तथापि जेव्हा आपला सिद्धांत सुरू झाला, मग मी गुरुजींना म्हणलं, गुरुजी इतके वेळ आपलं मत नव्हतं का? मला वाटलं आपलंच मत होतं. म्हणजे पूर्व पक्ष सुद्धा कसा मांडावा. सांगतात विनोदाने की जे पूर्व पक्ष असून म्हणजे बुद्धी कशी वापरावी, हे शास्त्री लोकांची बुद्धी कशी असते बघा. पूर्व पक्ष कसा मांडावा ते
एक वकील होते म्हणे, आणि त्या वकिलांनी एकाकडून लढू लागले ते, आणि नेमकं ते मुख्य त्या दिवशी ते कोर्टामध्ये मद्य पिऊन गेले. ते विसरूनच गेले ह्यांच्याकडून बोलायचे ते. एवढं त्यांनी मद्य पिलं, आणि ते सगळं यांच्या विरोधी बोलू लागले, त्यांच्याकडून बोलू लागले. घाबरून गेले ना, अरे आमच्याकडून बोलायचं सोडून हे काय बोलतायत, तो काय करावं कळत नाही यांना. मग मधला ब्रेक झाला. आता ब्रेक झाल्यानंतर आता 1-2 तास गेलेले होते, हे थोडे भानावर आले होते. मग त्यांनी सांगितलं, हे ज्यांच्याकडून होते, तुम्ही काय केलं म्हणे हे? अहो सगळं माझ्या विरुद्ध बोललात तुम्ही, माझ्याकडून बोलायचं होतं. असं झालंय होय? बरं ठीक आहे, काळजी करू नका म्हणे, थांबा. जवळजवळ आता त्यांच्याकडून निकाल लागत आला म्हणे, एवढं माझा तुम्ही विरोध केलाय, तुम्ही थांबा. दुसरं सत्र सुरू झालं. दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवातीला यांनी सांगितलं म्हणे, जज साहेब, पहिल्या सत्रामध्ये मी जेवढं काही बोललो ना म्हणे, हा माझा पूर्व पक्ष होता, आता सिद्धांत आहे का? पुन्हा ते सगळं पालटून त्यांना हे सिद्ध करून दिलं. म्हणजे मी काय सांगतोय, पूर्व पक्ष कसा मांडावा, हे सिद्धांत बघा, यांचे पूर्व पक्ष बघा. आपल्याला दोन्ही खरं वाटतं की नाही मला सांगा. सांख्यवाले म्हणतात मातीमध्ये घट आहे. मग मी तुम्हाला सांगतो, मातीमध्ये घट आहे तर पाणी भरून दाखवा बरं, आणून दाखवा पाणी त्याच्यातून. पण नवीन तयार झाला असं जर म्हणावं, मातीशिवाय वेगळ्या घटाला काही अस्तित्व आहे का? माती पूर्ण बाजूला काढून टाका, घटाचं काय राहिलं? नाही. आरंभवाद आहे, सांख्यवाद, परिणामवाद आहे, त्याच्यामध्ये विवर्तवाद तर आचार्यांचा वेगळाच आहे. अतत्वतः अन्यथा भावः विवर्तः. असो, हे सगळ्या शास्त्रांचे सगळ्यांचे भांडणं लागले. तुम्हाला खरं सांगू का, वेदांत शास्त्र एवढं गोड आहे, फक्त विषय असा होतो की ते 3 तासाच्या कथेमध्ये जर सांगायचं म्हणलं ना, एकतर ते समजून सांगायला पण समोरच्यांना म्हणजे ऐकण्यासाठी पण बोर होतं, आणि त्याच्यानंतर 2 तासात ते पूर्ण संपतही नाही. एवढा मोठा विषय आहे. पंचख्याती आहेत, आत्मख्याती, रसख्याती, अख्याती, ख्यातिरन्यथा. प्रत्येकाच्या ख्यातीचे लक्षणं वेगवेगळे आहेत. भामती नावाचा ग्रंथ, फक्त मी एक काम करतो, विंडो शॉपिंग. भामती नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ख्याती विचार तुम्हाला वेळ मिळेल तसं वाचून घ्या. हे सोपं आहे की नाही? बघा, भांडणं लागली, कोण श्रेष्ठ, हे सगळं कोणापासून, सगळे भांडणं गेले ब्रह्मदेवापर्यंत. ब्रह्मदेवाने सांगितलं, भांडत बसू नका, मी सांगतो तुम्हाला काय श्रेष्ठ आहे. म्हणे सांगा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. हे सगळं कोणापासून निर्माण झालेलं आहे? बहूनात्र किमुक्तेन शिवे शिवे भक्त्या विमुच्यते प्रसादात देवता भक्ती प्रसादो भक्ती संभवः. म्हणे हे सगळं जे निर्माण झालंय ना, हे सगळं म्हणे साक्षात महेश्वरांपासून निर्माण झालंय. मी तुम्हाला परत सांगतोय, एकीकडे तुम्ही म्हणता जन्माद्यस्यतः म्हणजे विष्णूपासून सगळं झालंय, आता सांगता शंकरापासून सगळं झालंय. देवी भागवताच्या सुरुवातीला सांगता सर्व चैतन्य रूपांताम आद्यां विद्यांची धीमहि. मग नेमकं खरं काय? वस्तुतः तत्व एकच आहे. कानातलं पण सोनं तेच आहे, हातातलं पण सोनं तेच आहे, गळ्यातलं पण सोनं तेच आहे, थोडा आकार बदललाय. क्वचित रुद्रो क्वचित ब्रह्मा क्वचित विष्णू प्रशस्यते. हे सगळे एकच आहेत. रुद्र, विष्णू आणि त्यानंतर ब्रह्म, हे सगळे एकच आहेत. म्हणे बर, त्यांच्यापासून निर्माण झाले? म्हणे हो. ठीक आहे. आम्हाला त्या शिवपदापर्यंत आता जायचंय, त्याची आम्हाला तुम्ही साधनं सांगा. इथं तुम्हाला एक सांगतो, हा थोडा तत्वज्ञानाचा म्हणजे विषय खूप छान आहे. साध्य कशाला म्हणायचं, साधन कशाला म्हणायचं,
थोडक्यात सांगतो आणि पुढे जातो. तुम्हाला मी आद्य लिंग कसं निर्माण झालं, माझी अशी इच्छा आहे की आपल्या ब्रेकच्या आधीच ते पण सांगून टाकावं. म्हणजे ब्रेक झाल्यानंतर भस्म महात्म्य, बिल्व महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य मला सांगता येईल. प्रश्न असा विचारलाय, साध्यम किम तत्साधनम किम आणि साधकः कीदृशः, हे तुम्ही आम्हाला सांगा. तदिदं ब्रूहि तत्वतः. ब्रह्मदेवांनी त्या सगळ्या ऋषींना सांगितलं, साध्यम शिवपद प्राप्ती, साधनम तस्य सेवनम, साधकः तत्प्रसादाद्यः नित्यादि फल निस्पृहः. काय सांगितलं बघा, साध्य शिवपद प्राप्ती, साधन काय सांगितलं, त्याचं सेवन करणं म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं. आणि साधक कोण आहे म्हणजे ज्याच्याकडे नित्यनैमित्तिक काही कर्मांसाठी फळ नाहीये तो साधक, फलासक्ती नाहीये तो साधक. आता बघा, साध्य आपल्याला प्राप्त करायचंय ना, शिवपुराणाच्या विद्येश्वर संहितेच्या 4थ्या अध्यायामध्ये त्याचे 3 साधने दिलेत, श्रवण, कीर्तन आणि मनन. बघा बरं, श्रोत्रेण श्रवणम तस्य, वचसा कीर्तनम तथा मनसा मननं तस्य महासाधनम उच्यते. कानाने भगवंतांच्या कथा ऐका, मुखाने त्यांचं नाव घ्या, मनाने त्यांचं मनन करा. एखादं काही प्राप्त करायचं असेल तर नुसतं मला हे करायचंय, मला ते करायचंय असं म्हणून जमतं का? कृती करावी लागेल. मला खूप भूक लागली, नुसतं गुलाबजामुनचं नाव घेऊन पोट भरेल का उचलून खावा लागेल? कसं आहे इंदोरला, कसं आहे का बघितल्यानंतर पोट भरतं? हो, ते काय उपनिषदांमध्ये वर्णन आहे, देवतांना स्वर्गामध्ये खावं लागत नाही म्हणे उचलून, असं तर पदार्थांना बघितलं की पोट भरतंय म्हणे. तसं इथं इंदोरमध्ये आहे का? आपल्याला प्रयत्न करावे लागतील ना. मला एक फार सुंदर मी एक वाक्य ऐकलेलं आहे, सपने वह नहीं होते. बघा बरं, तुम्ही पण ऐकलेलं असेल वाक्य, सपने वह नहीं होते जो आप नींद में देखते हैं, सपने वह होते हैं जो नींद आनी नहीं देते हैं. बरोबर आहे की नाही? हे मला शिवपदापर्यंत जायचंय, मला शिवपदापर्यंत जायचंय आणि 4 ते 8 मला घरी झोपायचंय. जमेल का? नाही. बरं, असं समजा एक वेळेस कथा ऐकली झालं, आता मी कथा ऐकली पण काहीच बदल झाला नाही, मला माझ्या मनामध्ये चित्तशुद्धी झाली नाही, मी कथा ऐकणारच नाही, सोडून देणार, आता प्रयत्नच करणार नाही. तसं नाही, तिथपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. श्रवण, कीर्तन आणि मनन याचा सुंदर असा विचार त्यांनी केलेला आहे. मी तुम्हाला हे ब्रेक आपल्या ह्याच्यानंतर अजून थोडं ह्याचं सविस्तर सांगेन. थोडं पुढे जाऊयात. हे सगळं त्या ऋषींनी ऐकलं, घरी आले, त्यांना कळालं सगळ्यात श्रेष्ठ भगवान शिवशंकर आहेत. असं म्हणतात, शौनकादिकांनी सूतांना प्रश्न केला, आम्ही असं ऐकलेलं आहे सगळ्या देवतांची पूजा ही जी आहे ना ती मूर्ती रूपामध्ये होते, भगवान शिवशंकरांचीच एकटी लिंग पूजा ह्याच्यामध्ये का? आपण जे समोर आता हे केलेलं आहे, पूजा मांडलेली आहे, फक्त महादेवांचंच लिंग रूपात पूजा का? ती कथा आम्हाला सांगा. मग यांनी सांगायला सुरुवात केलं. आता मी सांगत नाहीये म्हणे हे काय आहे, असाच प्रश्न पूर्वी एकदा सनकादिकांना व्यासांनी विचारला होता. जोड्या सुरू झाल्या बरं, आता जोड्या लक्षात ठेवा. शाळेमध्ये येत होतं की नाही, जोड्या जुळवा, कशा रेषा ओढाय, मला फार आवडायचं ते जोड्या जुळवा. आलं ना, माहीत असलं की फार मजा यायची, पट 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 ते रेषा मारून टाकायच्या. जोड्या लक्षात ठेवायच्यात.
व्यास आणि सनत कुमार यांचा संवाद सुरू झालाय. व्यास आणि नारद. आणि असाच प्रश्न पूर्वी एकदा नारद नाही, या ठिकाणी सनत कुमारच आहेत, व्यास सनत कुमार. आणि असाच प्रश्न सनत कुमारांनी नंदिकेश्वरांना विचारला होता. अजून जोडी वाढली, किती झाल्या? सूत शौनक, व्यास सनत कुमार आणि सनत कुमार आणि नंदिकेश्वर. बर, काय प्रश्न विचारला होता? त्या सनत कुमाराधिकांनी विचारलं, हे श्रवण मनन कीर्तन तुम्ही 3 साधनं सांगितली ना शंकरापर्यंत जायची, पण हे जर कोणाला शक्य नसेल तर? बऱ्याच जणांना कथा ऐकणंच होत नाही. म्हणजे काही काही तर असे असतात की उत्साह फार असतो, मला कथेला जायचंय, पण तिथं गेल्यानंतर काय त्यांचं प्रारब्ध आडवं येते की झोप लागते म्हणजे लागते. म्हणजे ते मुद्दाम झोपतात असं नाही बरं. महाराज मला खूप ऐकावं वाटतंय हो, पण काय करावं, हे निद्रा देवी मला फार त्रास देते. अगदी अक्षरशः ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम लिंगाष्टक सुरू झालं की ते शेवटी श्रीराम बोलायला जाग येते. कसं करावं सांगा? मग श्रवणच जर होत नसेल, मनन कधी करावं, त्याचं निधिध्यासन कधी करावं? म्हणले हे थोडं जर अशक्ता ज्यांना शक्य नसेल त्यांनी काय करावं? थांबा म्हणले, मग तुम्हाला आता सोपा उपाय सांगतो. हे होत नाही ना, काहीच करू नका, तुम्ही फक्त लिंगाची पूजा करा. म्हणजे लिंग कसं निर्माण झालं, कसं आहे, म्हणून मी वारंवार सांगत असतो, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. केलेलं थोडा सुद्धा धर्म आपल्याला कधी कुठल्या मोठ्या संकटातून बाजूला काढेल हे सांगणारच, म्हणजे सांगताच यायचं नाही. आपल्याला नंतर वाटेल हे एवढं मोठं संकट टळलं कसं? काही नाही, मागं कुठंतरी कोणा काही चांगलं कर्म केलेलं असेल, कोणाला काही खाऊ पिऊ घातला असेल, कोणाला काही दान दिलं असेल, त्याच्यामुळं कधी एखाद्या वेळेस भगवंताचं नाव तुमच्या मुखातून निघालेलं असेल, त्याचं फळ आहे. थोडाच धर्म पुढे आपल्याला त्या गुणनिधीची कथा येणार आहे की तोच पुढे कुबेर झाला. त्यांनी फार धर्म केला नव्हता, आपल्या उपरण्याचा काठ फाडून नैवेद्य चोरण्यासाठी त्यांनी दिवा लावण्यासाठी वात म्हणून वापरलं, आणि त्या प्रकाशामुळं तो पुढे कुबेर झालाय. आपल्याला गुणनिधीची उद्या कथा येणार आहे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य. मी असं ऐकलं, आमचे एक भिवंडीचे एक आजी होत्या, म्हणे कितीतरी वर्ष त्यांनी एकच नियम केला, काहीच करायचं नाही, फक्त सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन एक बिल्व व्हायचं, फक्त एक बिल्वम शिवार्पणम, फक्त एक बेल व्हायचं, एवढाच नियम केला. किती वर्ष नियम केला? आता मला सांगा, दररोज मी एक बेल वाहतो, हे काय फार त्याने काय मोठं काही केलंय का हो? काही नाही, एक बेल वाहणं म्हणजे काय? पण तेवढ्याशा प्रभावाने म्हणे त्यांचा प्राण अंत्यकाळी भगवान शिवशंकरांना बेल वाहताना त्याच ठिकाणी पिंडीच्या तिथं गेला. आता कुठली गती मिळाली असेल? कशासाठी? किती धर्म केला? एक बेल. महादेवांना जलधारा प्रिय आहे. काय महादेव म्हणत नाहीत तुम्ही साक्षात गंगाच आणा, नाही, साधं पाणी सुद्धा, एक लोटा जल, ते सुद्धा खूप आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल, कसं असतं, बदल कसा घडतो ते दररोज करत गेलं ना, हळूहळू चित्त शुद्धी होतेच होते. मग वाटतं नाही आपण दररोज मंदिरात जातो, कशाला फसवाफसवी करावी, असं हळूहळू होतं. का मला सांगा बरं, कथेत बसल्यानंतर पाप करावे वाटतात का? नाही ना. आणि जे कथेत बसून पाप करा असे ज्यांना वाटत असेल ते कथेत बसलेच नाहीत, ते फक्त शरीराने कथेत आहेत. मग
म्हणे भगवान शिवशंकरांच्या लिंगाची थोडक्यामध्ये तुम्ही थोडी जरी पूजा केली तरी त्याचं कार्य होतं. म्हणे हे लिंग तसं कसं उत्पन्न झालं ते आम्हाला सांगा. मग यांनी सांगायला सुरुवात केली. काय सांगावं म्हणे, एकदा भगवान विष्णू ध्यानाला बसलेले होते. त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव रागारागाने विष्णूंना म्हणायला सुरुवात केली. म्हणे ओ उठा, मी आल्यानंतर झोपता, तुम्हाला कळू नये वस्तुतः ब्रह्मदेवाचे वडील विष्णू आणि हे वडिलांनाच म्हणतात मी आल्यावर तुम्हाला उठून बसता येत नाही का. काय करावं. विष्णूंनी सांगितलं तसं नाहीये. अरे चिडायला काय झालं, तू माझा मुलगा आहेस, तू माझ्याच ह्याच्यापासून निर्माण झालेला आहेस, नाभीपासून. अजिबात नाही. तुम्ही कोण आहेत, मी नाही ओळखत तुम्हाला, मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ. बराच काळ गेला, नंतर मात्र विष्णू चिडले. सारखं ऐकून घेतोय, किती ऐकायचं का. बरेच जण म्हणतात बघा, हे बघा अजून जर एखादं वाक्य बोललात व्यवहारात दिसतं की नाही. आता मात्र बघा, त्या शिशुपालाचे किती अपराध माफ केले होते, 99 झाले. शिशुपाल आता थांब, आता जर बोललास तर. ब्रह्मदेव एवढं बोलू लागले, मग मात्र विष्णू चिडले. विष्णूंनी सांगितलं तू सर्वात श्रेष्ठ का, कुठला आलास रे. भांडणं सुरू केले आणि एवढं भांडू लागले. त्या भांडणामध्ये वेगवेगळे अस्त्रच त्यांनी काढून, असं वर्णन आहे. विष्णूंनी माहेश्वर अस्त्र टाकलं म्हणे ब्रह्मदेवावर, ब्रह्मदेवांनी पाशुपतास्त्र टाकलं विष्णूंवर. त्या अस्त्राचा प्रभाव एवढा वाढला, त्या प्रभावाने सगळ्या दिशा, त्या अस्त्राच्या प्रभावाने सगळ्यांना त्रास होऊ लागला त्या तेजाने. आणि मग मात्र त्या प्रभावाने सगळे देवता घाबरल्या आणि ते सगळे गेले साक्षात भगवंताकडे, शिवशंकरांकडे. म्हणे देवा तुम्ही महादेव आहेत. म्हणे काय झालं ते बघा ना. म्हणे एवढे मोठे असून खाली भांडण करतायत. म्हणे झालं काय. विष्णू म्हणतायत मी श्रेष्ठ, ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ. असं आहे. म्हणे हो आहो, एकमेकांना मारण्यासाठी हे झालेत. असं आहे, मरत नाही काय. बरं मग आता करायचं काय, तुम्हीच काय करायचं ते बघा. आणि मग म्हणतात की साक्षात भगवान शिवशंकर त्या ठिकाणी अग्निस्तंभाच्या रूपाने त्या दोघांमध्ये प्रकट झाले. एक मोठा स्तंभ होता, कोणालाच कळत नव्हतं हे काय आहे. अचानक एवढा मोठा स्तंभ कुठून आला. नंतर भगवंतांनी सांगितलं या स्तंभाचा जो कोणी आद्य किंवा म्हणजे खालचा भाग किंवा वरचा भाग जो कोणी सापडेल, हुडकेल, तो सर्वात श्रेष्ठ. असं वर्णन आहे. विष्णूंनी वराह रूप घेतलं आणि खाली पाताळामध्ये गेले म्हणे. कशासाठी, ते जे प्रकट झालंय ना त्याचं टोक बघायचंय आता. आणि ब्रह्मदेव यांनी हंस रूपामध्ये वरच्या भागात गेले. वरचं आपण टोक बघूयात. खूप खाली गेले विष्णू. त्यांना काही त्या स्तंभाचा अंतच लागत नव्हता. थोड्या वेळानंतर विष्णू वापस आले. म्हणे देवा मला खरंच कळालं नाही तुमचा अंत, ते स्तंभाचा अंत कळाला नाही. हे ब्रह्मदेव वर 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 वत गेले, ह्यांना काही कळतच नाही, अंतच नाही. मग मात्र नेमकं योगानं वरून त्या स्तंभावरून ते तिथून ते एक वाहत खाली एक केतकी नावाचं फूल येत होतं म्हणे. केतकी पुष्प, केवड्याचं फूल. ते त्या ह्याच्यातून येत, महादेवांच्या त्या पिंडीवर वाहिलेलं असेल त्या स्तंभावर, ते तू खाली येत होतं. ते आल्यानंतर ब्रह्मदेवाने त्या फुलाला इकडे म्हणे काय तुला माहिती आहे का, असं ठरलंय आणि जो कोणी याचा अंत पाहिल ना तो सगळ्यात श्रेष्ठ. बर मग तुम्ही एक काम करा ना. काय, माझी अशी इच्छा आहे, तुम्ही खाली चला आणि तुम्ही महादेवांना सांगा ब्रह्मदेवानी तुमचं टोक बघितलंय त्या स्तंभाचं. तर केवड्याने सांगितलं नाही, असं खोटं बोलू नये. आता ब्रह्मदेव त्या फुलाला सांगतायत कधी कधी खोटं बोललं तर चालतंय.
बरेच जण असे असतात व्यवहारात, त्यांना म्हणलं हो तुम्ही खोटं तुला बस तुला काही कळत नाही असं बोलावंच लागते. इथं बोललं तर दोष नाही म्हणतात. ब्रह्मदेव श्लोक आहेत विद्येश्वर संहिता अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 25. असत्यमपि शस्तम स्यात् आपदित्यनुशासनम. म्हणजे संकटामध्ये एखाद्या वेळेस खोटं बोललं तर चालतं. काय रे केवढं तुला माहित नाही का? आता मला सांग, गाय जर समोर आली लपून बसली असेल, तुला जर कोणी विचारलं की गाय कुठं आहे लपली, एखादा मारायला आला तर तू सांगशील का इथं लपली? नाही ना. आता माझ्यावर पण असंच संकट आले, तू पण खोटं बोल. हा म्हणतोय नको, महादेव जर चिडले तर माझं काही खरं नाही, खोटं लपत नाही जास्त दिवस. नाही 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 अजिबात नाही, मी आहे ना तुझ्याकडून, तू चल. शेवटी त्याला कसं तरी मनवलं, ते गेलं, खाली गेले, सगळं झालं. तिकडं विष्णू आलेलेच होते. ह्यांनी सांगितलं महादेव आपल्या ब्रह्मदेवाने, देवा मी तुमच्या स्तंभाचं टोक जाणले. म्हणे काय पुरावा? केतकीला विचारा म्हणे. हो काय फुलाला हो खरं आहे का? म्हणे खरं आहे. ब्रह्मदेवाने ओळखलं म्हणे, बघितलंय तिथं. असं पहिल्यांदा आपल्या विष्णूंना हे खरं वाटलं. विष्णू ब्रह्मदेवाची स्तुती करतायत, वा वा खरंच जर महादेवांनी सांगितलं असेल की जो कोणी शोध लावेल तो श्रेष्ठ, आणि तुम्ही जर शोध लावत असाल तर माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ. पण ह्याच्यात तर पुढचं वर्णन आहे बरं. षोडशोपचारही ही पूजयामास. म्हणजे ब्रह्मदेवाची विष्णूने षोडशोपचार पूजाच केली, तुम्ही श्रेष्ठ. म्हणजे पोरं वडिलांना खोटं बोलतात ते आत्तापासून नाही, केव्हा आहे बघा ते. वडील विष्णू, ब्रह्मदेव मुलगा, बाबा फीस भरायची, किती भरायची? 1000. किती भरायची? 2000. व्यवहारात होतं की नाही असं? मग ह्या कथेतून सुद्धा आपण एक शिकू शकतो, एक सावध आपण होऊ शकतो की जर साक्षात ब्रह्मदेव जर आपल्या वडिलांना खोटं बोलत असतील तर आपण आपल्या मुलांनी काही सांगितले त्याच्यावर थोडं जास्त चौकशी करावी, त्याच्यावर थोडं विचार मंथन करावं. हे आपण ह्याच्यातून घेऊ शकतो की नाही? घेऊ शकतो. ब्रह्मदेवाला ते सांगितल्यानंतर विष्णूंना पटलं, आनंद झाला ना ब्रह्मदेवाला, वा वा आपलं खोटं लपल्या गेलं. महादेवांना मात्र राग आला. त्यांच्या भ्रुकुटीतून त्यांनी एक भैरव निर्माण केला आणि त्यांनी सांगितलं की ह्याला मारून टाक म्हणे, खोटारडा आहे हा ब्रह्मदेव. मग मात्र ब्रह्मदेवही घाबरले आणि विष्णूही घाबरले. विष्णू म्हणाले जाऊ द्या, किती झालं तर माझंच पोरगा आहे, जाऊ द्या, थोडं चुका होत असतील. पण ब्रह्मदेवाला शेवटी विष्णू आपल्या महादेवांनी शाप दिला. म्हणे तुम्हाला खोटं बोललंस ना, म्हणे आजपासून तुझी कुठंच पूजाच होणार नाही, तुला कोणीच हे करणार नाही. म्हणून आज सुद्धा बघा सांगितलं, शाप दिलेला आहे, ब्रह्मदेवाचं मंदिरच होणार नाही म्हणले. ते पुष्कर सोडलं तर कुठं ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. यांनी ब्रह्मदेवाने सांगितलं असं कसं हो? म्हणे जर म्हणजे मी एवढा वेदज्ञानी आहे, मला कोणीच बघत नसेल तर, पूजा करत नसेल तर काय उपयोग आहे? तसं नका. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तुला मी एक वरदान देतो, तुझे मंदिर तर होणार नाहीत पण यज्ञ यागामध्ये सगळ्यात श्रेष्ठ स्थान तुला असेल. म्हणून यज्ञामध्ये ते होता, अध्वर्यू, उद्गाता वगैरे जे असतात ना मुख्य, त्याच्यामध्ये ब्रह्मा मुख्य असतो. त्या ब्रह्माचं काम काय असतं माहितीये? यज्ञामध्ये उद्गात्याला ते गान करायचं असतं, होत्याला ते सगळे यज्ञकर्म करायचे, पण त्या ब्रह्माचं कार्य काहीच नसतं, फक्त त्याने ते बघत बसायचं आणि चुकलं तर कोणाला सांगायचं. ठीक आहे म्हणे, तुला तिथं स्थान देईल. त्या केतकीला सांगितलं तू मला खोटं बोलले, आजपासून मी तुला धारण करणार नाही. म्हणून केवड्याचं फूल महादेवाला चालत नाही, वाहू नका. केतकी घाबरली, असं करू नका. मग ते शंकरांनी सांगितलं ठीक आहे,
मी तर तुला धारण करणारच नाही, तुम्हाला खोटं बोलले, पण इतर देवता तुला धारण करतील. आणि मग म्हणतात की ते जे लिंग, ते जे स्तंभ प्रकट झाला होता, ते स्तंभ प्रकट झालेला दिवस म्हणजे शिवरात्रीचा दिवस होता. आणि त्याच स्थानाला भगवान शिवशंकरांनी साक्षात अरुणाचल असं नाव दिलेलं आहे. अचल म्हणजे पर्वत, म्हणजे अनलासारखा, अग्नीसारखं दिव्य असं, तेजस्वी असं, ते पर्वतासारखं दिव्य असं स्तंभ असल्यामुळं त्याला अरुणाचल असं नाव दिलं. आणि सांगितलं की या ठिकाणी अर्चयित्वात्र मामेव लिंगे लिंगिनमेश्वरम सालोक्यम चैव सामीप्यम सारूप्यम साष्टिरेवच. म्हणे जो कोणी या ठिकाणी येऊन माझं लिंगाची या पूजा करेल त्याला सालोक्य, सामीप्य, सारूप्य, साष्टी सगळ्यात मुक्ती मी त्याला देऊन टाकीन. तेणे मुक्ती चारी साधी येल्या, त्याला मी मुक्ती देऊन टाकतो म्हणे. असं म्हणतात की ते जे भव्य असं हे होतं, स्तंभ होता, ते एक छोट्याशा लिंग रूपात तिथं तयार झाला. आणि मग तेव्हापासून लिंग पूजा सुरू झाली. तेव्हापासून महादेव सुद्धा लिंग, आणि असं वर्णन आहे शिवपुराणामध्ये की महादेवांना मूर्ती पूजेपेक्षा लिंग पूजा अधिक आवडते. ते लिंगाचं सगळं मग त्यांनी सांगितलेलं आहे, लिंगम प्राधान्यत स्थाप्यम, प्राधान्याने तुम्ही लिंगाला मान द्या. मग ते त्याच्यामध्ये पुन्हा आता लिंग स्थापन कसे करावेत, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लिंग आहेत. एक चललिंग आणि एक अचल लिंग. ती स्थापना कशी करावी, त्यानंतर त्याची पूजा कशी करावी, त्यानंतर पूजा करताना कोणते मंत्र म्हणावेत, त्यानंतर ते लिंगाचा आकार केवढा असावा, कोणत्या मातीपासून लिंग निर्माण करावं, त्यानंतर भस्म धारण कसं करावं, भगवंताला सगळ्यात प्रिय कोणत्या वृक्षाचं पान आहे, भगवंताला सगळ्यात प्रिय नाम आहे का, भगवंताला रुद्राक्ष आवडतात का, भगवंताला तुळशीची माळ आवडते, आम्हाला कृपा करा. आणि भस्म असं जर असेल तर प्रत्येक अवयवाला भस्म लावताना कोणते कोणते मंत्र म्हणावेत हे कृपा करा आणि तुम्ही आम्हाला सांगा. मग मात्र सूत महर्षी म्हणतायत, ऋषींनो 6 वाजून गेल्यानंतर एवढे प्रश्न, म्हणे लिंग रूपात पूजा कशी करावी आणि भस्म रुद्राक्ष बिल्व महात्म्य हे सगळं सांगणार आहे म्हणे. पण कसं आहे, शिवस्य हृदयम विष्णू, म्हणे साक्षात शंकरांचं हृदय विष्णू आहे, त्यामुळं मध्ये त्या विष्णूंचं पण नामस्मरण झालं पाहिजे. त्यामुळे मधल्या ब्रेकमध्ये आता विष्णू सहस्त्रनाम वगैरे होईल आणि मग तुम्हाला बिल्व महात्म्य सांगतो. आपण आता इथं या ठिकाणी थांबूयात. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.